तो रस्ते मोकळे करून द्या, ट्रक मुक्त खेडे करून द्या, मगच आमच्याकडनं दंड करा. त्यांनी मला कॉल करा, मी तुमच्यासोबत तिथे उभा असेल. आज पहिला दिवस आहे, ठाणेकर एकत्र येण्याचा आज पहिला दिवस आहे. जर हे थांबलं नाही ना तर मी पुन्हा सांगतो, ठाणेकरांना कुठला पक्ष लागणार नाही. ठाणेकर स्वतः रस्त्यात उतरेल आणि ठाण्यात रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जर बेपालसारखी परिस्थिती ठाण्यात झाली ना तो वाद झाल्याची गरज नाही. ठाण्याच्या तरुणाला एकत्र यायची वेळ आलेली आहे. या ठाण्यातल्या प्रत्येक तरुणाने एकत्र आलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे. ठाण्यामध्ये 10,000 कोटीचे टेंडर निघतात, 12,000 कोटीचे टेंडर निघतात. होतं काय पुण्याच्या टेंडरचं होतं काय आम्हाला कळत नाही. तर त्याचं असं होतं की त्यातले 10% पहिले नेते मंडळी काढून घेतात, तो उरलेले तिथे त्यांचे ते चेहरेचा पाहिजे ते जातात, ते काढून घेतात. मग तो टेंडर घेणारा मरो काम हो ना हो याला काही फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या ठाण्याची आधी वाट लागलेली आहे. ठाण्याची जर आपल्याला ही लागलेली वाट ही थांबवायची असेल, जर ट्रॅफिक मुक्त ठाणे जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सतत एकत्र यावं लागेल. एका मोर्चाने काय होणार नाही. तुम्ही आज मोर्चाला आलात आणि उद्या ट्रॅफिक समस्येत आपण मोकळे होणार आहोत अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळे माझी सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही सगळे आज जसे एकत्र आलात तशाच डबल संख्येने, ट्रिपल संख्येने, 4 पटीने ठाणेकर रस्त्यावर यावं लागेल. त्याशिवाय आपला पाण्याचा धरणही होणार नाही, ठाणे भ्रष्टाचार मुक्तही होणार नाही आणि आपण ट्रॅफिक बंद पण मोकळे होणार नाही. मोर्चा काढताना मला अनेक लोक म्हणाले, अरे अविनाश तू मोर्चा काढतोय ट्रॅफिकच्या विरोधात आणि ट्रॅफिक होऊन देऊ नको. मी म्हटलं नक्की, तो प्रयत्न मी नक्की करेन, पण जोपर्यंत मी मोर्चा काढला नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की ट्रॅफिकच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवतो. आज थोडीशी ट्रॅफिक होईल पण उद्या हीच लोक गाड्या बंद करून आमच्या मोर्चाला येतील. ट्रॅफिक ठरवण्याची गरज लागणार. आज मी ठाण्याच्या प्रशासनाला सांगतो, आजचा मोर्चा महाराष्ट्र सैनिकांनी काढला. तुम्ही जर आमचं ऐकलत नाही ना त्याच्या पुढच्या मोर्चाला सन्माननीय राजसाहेबांना घेऊन आणि ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी मला असं वाटतंय की तुमची भूमिका बळी होऊन जाईल. त्यामुळे आता जे आमच्यापर्यंत आहे तर आमच्यापर्यंतच राहू द्या. साहेबांना या ठाण्याच्या ट्रॅफिकच्या भानगडीत पडून यायची वेळ आणून देऊ नका. ठाणे ट्रॅफिक मुक्त करा, नियोजन करा, वेळ घ्या. मला माहिती आहे की उद्या सकाळी ट्रॅफिक मधून मोकळे होणार नाही. टेंडरमध्ये पैसे खाणं बंद करा, कारण तुम्ही टेंडरमधनं पैसे घेता, त्या पैशातनं निवडून येता, काम करणारी माणसं स्टेजवर भाषणाचे कुठे जातात. मला असं वाटतं की यात अनेक ठाणेकर हिरानंदानी मधनं कोण आले, गिल साहेब कुठे, हिरानंदानी मधनं इथून गेले, दोस्तीमधनं कोण आले. मला वाटतं तुम्ही पण तुमची 2 मिनिटं भूमिका जायला बोरवीला 3 तास जायला बरंच असं होतं की रस्ता बंद असतो आणि रिटर्न आम्ही पवई होऊन जातो, म्हणजे ऑफिसला हाफ डे होऊन जातो. रस्ता खराब आहे, रस्ता खराब आहे, गाडीची वाट लागते, गॅरेजचं बिल आमचं 50-60 रुपये येतं, पेट्रोल वाया जातं. म्हणजे असं बोलू शकतो तुम्ही की 4 बाजूने आमची हालत खराब आहे. आणि ठाण्यामध्ये घर घेणं हे सोपं आहे, पण आपण आपलं आयुष्य एक बॅलन्स लाईफस्टाईल बोलतो ना, ते बॅलन्स लाईफस्टाईल ठाण्यामध्ये आता राहिलं नाहीये. आणि या लोकांनी प्रशासनाची वाट लावली सगळ्यांची, ठाणेकरांची हे सत्य. आणि या ठिकाणी मी सांगतोय अविनाश जाधव साहेबांचं धन्यवाद की ते नेहमी ठाणेकरांसाठी नेहमी रस्त्यावरती येतात आणि आमचे समस्या किती असते एकच कोणी सॉल्व्ह करतो ते आहे अविनाश जाधव साहेब. थँक्यू जाधव सर. ब्रह्मांड सोसायटीचे काही लोक आले, त्यांची भूमिका म्हणजे आम्ही माझा वैयक्तिक जर मी सांगायचं झालं तर मी ब्रह्मांडमधून अंधेरीला रोज प्रवास करतो. जर आपण बघितलं तर अंधेरीला जाण्यासाठी जवळपास जायला 2.5 तास आणि येण्यासाठी परत 2.5 तास. खड्डे वेगळे, खड्डे जर असतील तर अजून किंवा आहेत जे मध्ये मध्ये खड्डे त्याच्यामध्ये आपण अर्धा जातो. आपण जर पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर वर्षभरातले जे 365 दिवस आहेत
त्याच्यामध्ये आम्हाला जाण्या येण्यामध्ये जवळपास 1825 तास येण्या जाण्यामध्ये जातो. त्याच्यानंतर माणसांनी बघायचं नाही. तर याच्यावरती जो आपण सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी जो मोर्चा काढलाय त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी हा मोर्चा काढला आणि आमच्या या प्रश्नांना वाचा फोडून दिली. धन्यवाद. मागील अनेक दिवसापासून ते त्यांची भूमिका मांडतात. प्रश्न विचारायचा काम आहे ट्रॅफिक नियोजन. 6 पोलीस सिग्नलमध्ये उभे राहून लोकांना अडवतात. हे त्यांना शिस्त आहे का? ते दुसऱ्यांना शिस्त शिकवतायत. आता ट्रॅफिक पोलिसांना स्वतःला माहित नाही त्यांचे कर्तव्य काय दिसून गेले. ते फक्त फाईन कलेक्शन मध्ये पूर्ण त्यांची यंत्रणा वापरतायत आणि नियोजनमध्ये ते एकदम शून्य. जे काय मॉडर्न्स आहेत त्यांना मॅनेजमेंटसाठी दिलेले आहेत पण त्या वॉर्डनला घेऊन त्यांच्याकडून कलेक्शन करण्याची जी भूमिका त्यांना स्वतःला पहिला त्यांची यंत्रणा सोडवला पाहिजे. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. धन्यवाद. माझा मोबाईल खाली घ्या ना. खाली घ्या. कोण आहे तो? पुढे मोबाईल खाली घे ना. मला प्रशासनाला एक सांगायचं आहे की हेल्मेट सक्ती सारखा रस्ता तर बनवा. 20 आणि 30च्या पुढे गाडी जात नाहीये. मुकुट आमच्या डोक्यावर का लावतो तुम्ही? निघालो नाही आंदोलनामध्ये निघालो नाही. आणि जर कधी फोन करतो निघाला ते वरून जे आपल्याला पडतात ना आमच्या डोक्यावरती निघाल्यावर फोन करतो पप्पा. निघाल्यावर फोन करतो. त्यांना विचारायला नंतर कुत्रा नसतो. तर ते हेल्मेट सक्ती पहिले बंद करा. हेल्मेट घालण्यासाठी आधी रस्ते बनवा. आणि जेव्हा तुम्ही आपल्याला हे करता ना टोईंगमध्ये गाड्या घेऊन जाता तुम्ही आनंद आहे. तुम्हाला लोकांना त्रास द्यायला मजा येते. हायवे पलीकडच्या लोकांना जास्त मजा येते. तर मला एक त्यांना सांगायचंय की मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया जर बनवलंय तुम्हाला ती मशीन दिलेली आहे फोटो काढायला तर गाड्या घेऊन कशाला जाता रे तुम्ही? तिथेच फोटो काढा ना. तुम्हाला जर नो एंट्री आहे तर तिथे काय पार्किंग मध्ये काय आहे तुम्ही तिथे दंड लावा तो भरेल. तुम्हाला गाडी तिथे याच्यासाठी घेऊन जायची असते की नंतर तुम्हाला तिथे काय घेणं देणं आहे तुमचं पीयूसी आहे इन्शुरन्स आहे कसं आहे कसं आहे हे सगळं बंद करा. आता ठाणं पेटलंय ते विझवायचा प्रयत्न करा आणि मेहरबानी करा आम्हाला उठून देऊ नका. तुम्हाला मी नम्र विनंती करतोय प्रशासनाला आणि डीसीपी साहेबांना तर बऱ्याच वेळा कॉल केलेला आहे. त्यांचे कॉल आलेले आहेत तर त्यांना मला विनंती आहे की आपण सर्व्हिस टाकताना विचार करून सर्व्हिस टाका.